रामकृष्ण हरी. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काही लोक म्हणतात मुलगी बघायला गेल्यानंतर मुलगा हा सेटल पाहिजे, पुण्याला कुठंतरी पुण्याला मुंबईला असा कुठेतरी जॉब पाहिजे, तिथं त्याचं घर पाहिजे, तो परमनंट पाहिजे. बरं का, हा सर्व आईवडिलांचा किंवा मुलीच्या आईवडिलांचा हा प्रश्न असतो का तर आपल्या मुलीला कधीच दुःख झालं नाही पाहिजे. म्हणजे हा एक वडील असो, मीही वडील आहे, मलाही 2 मुलं आहेत, पण अपेक्षा असते आईवडिलांची की आपल्या मुलीला कुठेही सर्व काही सुख समाधान मिळालं पाहिजे. तर विषय एक असा आहे की आज माझा मेहुणा 10वी नापास, 10वीचं एक्झाम देऊन तो पुण्याला गेला की त्याला माहिती होतं आपण काय पास होणार आहे, जास्त टक्केवारी नाही पडणार, आपण पास काय होणार नाही. पण मेहुणा पुण्याला गेला की पुण्याला गेल्यानंतर तो असा टेम्पररी कामाला लागला एखाद्या ठिकाणी. तर टेम्पररी कामाला लागता हळूहळू ज्या ठिकाणी कामाला लागला होता त्या ठिकाणी त्यानं काम शिकत त्यानं स्वतः काम शिकला आणि स्वतः ते जे प्रोडक्ट बनवत होतं, स्टीलची कंपनी होती, त्या स्टीलच्या कंपनीत जाऊन त्यानं जे प्रोडक्ट बनवत होते तो स्वतः बनवायला शिकला. आणि त्यानंतर त्यानं मशीन ऑपरेट करायला शिकल्यानंतर त्यानं मशीन ऑपरेट करायला शिकला. ऑपरेट करता त्यानं जॉब कसं काढायला शिकत गेला. तो फक्त 10वीचा एक्झाम देऊन गेला होता. रिझल्ट लागतोय का नाही लागतोय त्यानं काही बघितलं नाही पाठीमागं, पण यानं सगळ्या गोष्टी शिकल्या. आणि याच्यानंतर तो पुण्यासनं रिझल्ट लागला त्यावेळेला फोन करून सांगितलं त्याच्या मोठ्या भावानं की बाबू तुझा रिझल्ट लागला आहे. तो ऑनलाईन त्या पोरानं त्याला समजत नव्हतं, म्हणजे नवीन गेलेलं तो पुण्याला, त्याला समजत नव्हतं. पण काही पोरांनी त्याला दाखवलं की बाबा एवढा असाचा रिझल्ट आला आहे. त्याचं 2 विषय गेलं. मी इथं माझ्याजवळ होतं त्यामुळे मला बी माहीत पडलं की त्याचं 2 विषय गेलं. पण तो खचला नाही. त्यानं ज्या ठिकाणी तो काम करत राहिला आणि काम करत त्यानं पुण्यामध्ये जागा घेण्याचा प्लॅन केला. त्याच्या डोक्यात आलं की आता इथं आपण आता फेल झालो आहे, म्हणजे आपण इथं काम लागले, आपल्याला पुण्यात काहीतरी आपलं स्वतःचं वास्तव्य बनवायला पाहिजे. म्हणून त्यानं 10वी नापास, बघा, लक्ष देऊन ऐका, मुलीच्या आईवडिलांनी लक्ष देऊन ऐका, मुलाचं नशीब कसं बदलतं. तर यानं 10वी नापास झाल्यानंतर गावाला जाऊन आपण काय करू शकत नाही, म्हणून ज्या ठिकाणी कामाला होतं त्याच ठिकाणी कामाला राहत त्यानं सगळं काम शिकलं. त्याच्यानंतर ऑपरेटर झाल्यानंतर त्या साहेबाला सांगितलं, साहेब मी आता काम करतो 18,000. मग 18,000 तो काम करत ऑपरेटर म्हणून लागला. तिकडं तिला 22,000 स्टार्टिंगला पगार मिळाला. मग 22,000 त्यानं पुण्याला राहून एक जागा घ्यायचा प्लॅन केला. तर त्यानं जागा ही बघितली, त्याच्या मित्राच्या साहाय्यानं त्याने जागा बघितली. जागेसाठी पैसे साठवलेले होते. तर त्याच्या रूममध्ये 4 ते 5 जण, याच्यासकडे 5 जण होते. तर त्या पोरांनी, त्या 5 जणांनी मिळून त्याचं 4 जणांनी पैसे घेतले आणि आपल्याजवळ ठेवले घेऊन. पण मग फोन आला इकडं की दाजी असं झालं, काय करू. तर मी म्हटलं थांब बघू काय करायचं ते. तर म्हटलं असंच त्याला सांग की देवाकडे बघितले की चौघांनीच आपल्या रूममधल्या पार्टनरांनी पैसे घेतलेत म्हणून. मग ते चौघांनी पैसे घेतले, ह्यानं सांगितलं रूममध्ये की तिकडं आम्ही बघितलं, तिकडं सांगितले रूममधल्या पोरांनी पैसे घेतले. मग काय केलं तर म्हटलं ठीक आहे, मग चला पोलीस चौकीला नेतो तुम्हाला. मग त्यातल्या जे 3 होते ते घाबरले, त्या लोकांनी त्याला पैसे दिले. एक जण होता तो म्हटला माझ्याकडनं पैसे 10,000 रुपये तुझे खर्च झाले, परत देतो पगाराला. मग असं करून त्यानं पैसे साठवले, परत पुण्यात जागा घेतली. जागा घेऊन त्यानं घर बांधलं. पहिला एक बिल्डिंग बांधली. बिल्डिंगमध्ये पहिल्या एक मजला बांधला. मग एक मजला बांधल्यानंतर तो पूर्ण कवर केला. त्याच्यानंतर त्यानं स्वतःच्या शिरावर उभा राहून लग्न करून परत दुसरा मजला बांधला. बरं का, विद्या हा मुलगा 10वी नापास, बघा, नो टॅलेंट, नो एक्सपिरियन्स, म्हणजे कसलाच एक्सपिरियन्स नाही, तरीसुद्धा एवढा जर मोठा होत असेल, 10वी नापास हा विद्यार्थी एवढा मोठा होत असेल, तर सांगा त्यानं स्वतः जेव्हा उभं राहून घर बांधून आणि 2 व्हीलर एक त्याच्याजवळ, मग असा प्रपंच करत हळूहळू ते लग्न झालं, मुलगी झाली. पण मग तुम्ही विचार करा
जर आईवडिलांनी असं म्हणायचं की पाहिजे त्याची स्वतःची रूम पाहिजे आणि स्वतःचं 4 व्हीलर पाहिजे, कुठनंही अपेक्षा पूर्ण करायच्या. उदाहरण मी दिले माझ्या मेहुण्याचं. व्हिडिओ बघणाऱ्याने हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.